को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. शिवसेनेचे धाराशिवतील खासदार ओमराजे निंबाळकर हे 3,30,000 मतांनी निवडून आलेले आहेत. त्यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. ताई, मला सांगा, तुम्ही या पूर्ण निवडणुकीमध्ये कसा प्रचार केला आणि काय अपेक्षा आहे त्यांच्या? या पूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार आम्ही प्रत्येक टर्मला जसा प्रचार करतो तसाच आमचं प्रचाराची हे होती. आमचं पूर्ण कुटुंब प्रचारात होतं आणि दररोज प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या घरातलं प्रत्येक तालुक्यात प्रत्येक माणूस होता. आणि खरं सांगायचं झालं तर प्रचारामध्ये अजिबातच आम्हाला टेन्शन नव्हतं. लोकांकडनं पण खूप चांगला प्रतिसाद होता आणि प्रत्येक ठिकाणाहून असं एकही गाव नाही की जिथं कुठं लोकांकडनं काही कंप्लेंट ऐकण्यात आली आहे किंवा कुठल्या बाबत त्यांना अपेक्षा त्यांची पूर्ण झाली नाही, असं कुठंच वातावरण नव्हतं. आणि सातत्यानं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोक असतील, महिला असतील, ते आम्हाला सतत सांगत होते की साहेब 3+नीच येणार आणि आज ते खरं झालं. आता निवडून आलेले आहेत, त्यांनी कुठलं काम करावं असं लोकांमध्ये तुम्हाला आले चर्चेमध्ये आलं, त्यांनी पहिल्यांदा कुठलं काम करावं असं तुम्हाला वाटतं? नाही, पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा असं काही नाही आहे. आत्तापर्यंत जसं ते काम करत आले तर तसं अगदी मी म्हणण्याची पण गरज नाही, ते तसंच काम करणार आहे. तर नाही, प्रश्न सगळेच महत्त्वाचे आहेत. खास करून शेतकऱ्यांसाठी त्यांचा जे सोयाबीनचा भाव होता, जे मला प्रचार करताना सातत्याने त्यांच्याकडनं ऐकण्यात आलं, ते लोकांचे जे प्रश्न आहेत तेच मी त्यांना सांगेल, तेच प्रश्न प्राधान्याने द्यावेत. दादा, 6च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये लीड मिळाली. मी तुम्हाला कायम सांगत होतो की परीक्षेचा अभ्यास परीक्षा आल्यावर करणारा विद्यार्थी आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी ह्याच्यात जसा फरक आहे, त्याच पद्धतीनं कायमस्वरूपी 5 वर्ष पदावर असताना लोकांच्या संपर्कात राहणारा लोकप्रतिनिधी आणि केवळ निवडणूक आल्याच्या नंतर त्या ठिकाणी लोकांची आठवण झालेला लोकप्रतिनिधी, मला वाटतं ह्याच्यात जितका फरक आहे तोच फरक ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्याला पाहायला मिळाला. आणि लोक ह्याचं आकलन करत असतात आणि आपण सामान्य माणसाच्या कामासाठी जर त्यांच्याबरोबर असू तर सामान्य माणसं आपली कधीही साथ सोडत नाहीत. भले तिथं किती का शक्ती त्यांच्याबरोबर असे ना, पण मी जे माझे 5 वर्ष पूर्णपणे 24 तासातला प्रत्येक सेकंद सामान्य माणसासाठी खर्च केला होता, मला वाटतं ह्या मताच्या रूपानं भरभरून सामान्य जनतेनं त्या ठिकाणी मला दुसऱ्यांदा देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत पाठवलं. मला वाटतं एक प्रकारे मी जे 5 वर्षात काम केलं त्या कामावर शिक्कामोर्तबच त्या ठिकाणी लोकसभेत, संसदेत सामान्य लोकांचे प्रश्न मांडणं असू द्या, मला वाटतं त्याचबरोबर सामान्य लोकांच्या व्यथा मांडणं असू द्या, सरकारच्या माध्यमातून त्या अडचणी सोडवणं असू द्या, मतदारसंघातली कामं करणं असू द्या, मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांना आवडल्या, पटल्या आणि त्याच्यामुळंच मला वाटतं ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वाधिक मला म्हणजे 3,29,000 काही मतांनी त्या ठिकाणी लोकांनी मला निवडून दिलं. तर तुम्ही इथे आलात, आता तुम्ही आज जनता दरबार घेताय आणि कामाला सुरुवात करताय. एक लक्षात घ्या, माझं काम कधीच बंद नव्हतं. म्हणजे अगदी प्रचाराच्या काळात सुद्धा मला कामाच्या संदर्भातले फोन येत होते आणि आपल्या माहितीसाठी की आपण लोकांसाठी उपलब्ध असणं गरजेचं आहे. हा जनता दरबार माझा काय आता काल उद्या निवडणूक आली म्हणून किंवा आत्ता निवडून आलोय म्हणून चालू आहे अशातला भाग नाही. हा अखंडपणे, अविरतपणे, कायमस्वरूपी जेव्हा संसदेचं अधिवेशन असते तेव्हाच त्याच्यात खंड पडतो, नाही तर हिथं ज्यावेळेस मी असतो त्यावेळेस कायमस्वरूपी हा शुक्रवार हा सामान्य माणसासाठी दिलेला असतो. आणि प्रत्येक माणसाच्या बऱ्याचशा साध्या साध्या अडचणी असतात. कुणाला नवीन ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर करायचं असते, कुणाला त्याच्या वारसाचा फेर त्या ठिकाणी तलाट्याच्या माध्यमातून अडवलेला असते. आता पेरणीचे दिवस येत आहेत, त्या ठिकाणी पीक कर्जाची मोठ्या प्रमाणात RACCच्या नावाखाली गुणाकरण विलंब लावायची प्रक्रिया चालू असते. कुणाला दवाखान्यातलं बिल कमी करायचं असते, कुणाला असंख्य अडचणी सामान्य माणसाच्या असतात. आपल्याला कदाचित त्या वाटतील की बाबा माझ्यावर टीकाही केली गेली की हे काही खासदाराचं काम आहे का. एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण जर त्यांच्या प्रत्येक मतावर अधिकार सांगत असू तर त्या प्रत्येकाच्या येणाऱ्या समस्येचं निराकरण करणं सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. मला वाटते जसं आपल्याला हक्कानं मत मागायचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं त्यासुद्धा लोकांना हक्कानं मत टाकल्याच्या नंतर त्यांचं हक्कानं काम सांगायचा सुद्धा अधिकार आहे आणि ते काम एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण तितक्याच ताकदीनं करणं अपेक्षित आहे. ओमराजे निंबाळकर साहेबांचा 484चा निसटता पराभव आणि आज विक्रमी विजय, पूर्ण संघर्ष जो आहे 15-20 वर्षाचा. नाही, आपण म्हणजे खरं तर ह्याची तुलना त्या ह्याच्याबरोबर होऊच शकत नाही. कारण कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीला लढत होते त्यावेळेस ती निवडणूक ते अपक्ष म्हणून लढत होते. एक 40 वर्ष मंत्री असलेल्या माणसाच्या विरोधात
एका माणसानं अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची आणि प्रचंड प्रमाणात संघर्ष करून मला वाटतं राजेसाहेबांवर किती खोटे केसेस केल्या गेलेल्या, किती त्यांना त्रास दिला गेलेला, मला वाटतं हे सगळं बघितलं जनतेनं. आणि सगळ्यात मोठी कमालीची गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी मतदान होतं, मतदानाच्या दिवशी पेपरला बातमी छापून आणली दैनिक जागृत जनप्रवासला की पवनराजेचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा. म्हणजे किती नीचपणाचा कळस आहे. एवढा सगळा खटाटोप केल्याच्या नंतर सुद्धा केवळ 484 मतानं त्या ठिकाणी राजेसाहेबांना पराभूत व्हावं लागलं. खरं तर राजेसाहेब जर त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले असते तर कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब हे महाराष्ट्रात नव्हे तर देशात की आमदार कशा पद्धतीचा असतो मला वाटतं हे पूर्ण त्या ठिकाणी देशाला बघायला मिळालं असतं. दुर्दैवानं ते त्या ठिकाणी कसं असतंय, राजेसाहेब असणं आणि त्यांचा मुलगा असणं फरक आहे. कारण पवनराजे साहेबच होते, त्यांची जागा कोण घेऊ शकत नाही. हां, फार फार तर आपण तिथपर्यंत अगदी त्यांच्या पहिल्या पायरीला शिवायचा प्रयत्न करू शकतो, पण मला वाटतं पवनराजे होणं तितकं सोपं नाही. असो, पण ज्या भावनेतनं राजेसाहेबांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य सामान्य लोकांसाठी दिलं, ज्या पद्धतीनं सामान्य लोकांसाठी त्यांनी अखंडपणे कामं केली आणि कुठलाही माणूस आजही म्हणलं जाते की कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या दारात आलेला माणूस रिकाम्या हातानं परत गेला नाही. मला वाटतं राजेसाहेबांना जाऊन आज जवळपास आपण बघितलं असेल 18 वर्ष झाली, पण 18 वर्षाच्या नंतर सुद्धा राजेसाहेबांची आठवण न काढता त्या ठिकाणी ह्या जिल्ह्यातलं समाजकारण आणि राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. दादा, आता विधानसभा जवळ येत आहेत, सर्व विधानसभा तुम्हाला आघाडी मिळाली, काय मोर्चे बांधणी असणार विधानसभेची, काय तयारी असणार? एक लक्षात घ्या, आपल्या मोर्चे बांधणीला काय अर्थ नसतो, जनतेला काय वाटतंय. नेमकी गल्लत इथंच व्हायला लागली की आपल्याला सत्ता मिळाली की आपल्याला वाटायला आपला बालेकिल्लाच आहे, आपल्या बापजादेची प्रॉपर्टीज आहे. असं नसतंय. लोकांनी तुम्हाला जबाबदारी म्हणून त्या पदावर बसवलंय आणि तुम्ही जर प्रतिष्ठा म्हणून मिरवत असाल तर लोक तुम्हाला त्या पदावरून खाली उतरवायला वेळ लागत नसतो. मला वाटतं हे पहिल्यांदा प्रत्येक लोकप्रतिनिधीनं डोक्यातनं काढून टाकणं गरजेचं आहे की हे प्रतिष्ठेचं पद आहे, अजिबात नाही, हे जबाबदारीचं पद आहे. आणि आपण सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या नंतर आपण बघितलं की धाराशिव लोकसभेमध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात लोक निवडणूक हातात घेऊ शकत असतील तर खालच्या सुद्धा विधानसभेला जे महाराष्ट्रात राजकारण झालं, पक्ष फोडायचे, ईडीची धाड टाकायची, IT ची धाड टाकायची, चौकशा चालू करायच्या आणि मग भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला किंवा त्यांची पार्टी भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टमध्ये आली की मग मात्र सगळ्या चौकशा बंद करायच्या. शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव 11,000 झाला की लगेच निर्यात त्या ठिकाणी पाम तेलावरचं आयात शुल्क कपात करायचं, सोयाबीन आयात करायची ना 11,000चा सोयाबीनचा भाव 4,500ला आणायचा. कांदा 60 रुपयाला झाला की कांद्यावर निर्यात बंदी करायची. लोकांना हे अजिबात आवडलेलं नाही. लोकांना, शेतकऱ्यांना गृहीत धरून केलेलं राजकारण लोकांना पटलेलं नाही. आणि वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प केवळ स्वतःचं राज्य आहे म्हणून महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकाच्या तोंडाला पानं पुसून गुजरातमध्ये न्यायचा. सामान्य जनता ही लोकशाहीची मूल्य जाणते. ही लोकशाही अनेक हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करून त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि आज जर आम्हाला 400 पार संविधान बदलायची भाषा जर तुमच्या तोंडातून येत असेल तर लोकांनी मला वाटतं त्यांना आबाळातनं जमिनीवर आणायचं काम केलंय. देवेंद्र फडणवीस राजीनामा देत आहेत किंवा ठाम आहेत त्याच्यावर? मला माहित नाही, तर त्यांचं त्यांनाच विचारा. नाही ना, आता खरं तुम्ही हा प्रश्न आता भारतीय जनता पार्टीच्या कोर टीम मधल्या आणि वाचाळवीरांना विचारणं गरजेचं आहे. किती वाचाळपणा, काय बोलायची पद्धत, काय बोलायची भाषा लोकांना आवडत असते असलं. अरे ठीक आहे, तुम्ही माणसं आहेत, किमान माणसासारखं तरी बोला. तोंड दिले देवानं म्हणून नीट तर बोललं पाहिजे. काही बोलायचं तोंडाला येईल ती. मला वाटतंय स्वतःच्या सत्तेच्या उन्मादाचा दाखवलेला हा जनतेनं परिणाम आहे. जनता शेवटी सर्वोच्च आहे, सर्वतोपरी आहे आणि मला वाटते जनतेचा अधिकार आहे. आणि जनतेनंच दाखवून दिलं की आम्ही त्या ठिकाणी जसं तुम्हाला सत्तेत बसवू शकतो तसं सत्तेतनं खाली पण खेचू शकतो. जनता ही सर्वोच्च आहे आणि जबाबदारीचं पद आहे असं ओमराजे निंबाळकर सांगतात आणि जनतेसाठी अविरत काम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.